फक्त एक वाटी रव्यापासून दुप्पट फुलणारे पापड जर तुम्हाला बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता ज्या वाटीने आपण रव्याचं माप घेतलेलं आहे ना, त्याच वाटीनं पाणी घ्यायचं। इथे ना मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तर 9.5 वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे। तुम्ही जर मोठा रवा घेत असतील तर 10.5 वाटी पाणी घ्या। तर माझ्याकडे पालक होता, मग बारीक बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकला, ओवा, लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका, मेथी असेल तर मेथी टाका, कस्तुरी मेथी असेल तर कस्तुरी मेथीही टाका। त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची, मग बारीक गॅस करायचा। बारीक गॅस केला की त्याच्यामध्ये ना चिमूटभर सोडा टाकायचा। अशा पद्धतीने चिकटपणा आला की आपलं बॅटर सगळं शिजलेलं आहे। तर इथे ना लगेच पळी पापड करून घ्यायचे आणि पापड करताना ना थोडंसं जाडच करायचं, कारण वाळल्यानंतर ना पातळच होतात याच्यासाठी। इथे अशा पद्धतीने सगळे पापड करून घेतलेले आहेत आणि 3 ऊन दिलेले आहेत, म्हणजे 3 दिवस उन्हामध्ये ठेवलेले आहेत। तर आपले पापड छान असे भाजलेले आहेत। आता लगेच तेलामध्ये टाकून ना तळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता की किती छान आणि दुप्पट फुलतात। चवीला तर एकदम टेस्टी, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा।